गेल्या 2 दिवसांपासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। कोकणामधील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागामध्ये आता पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली खेडमधील जगबुडी नदीने देखील आता रौद्ररूप धारण केलंय। खेडमध्ये सध्या जगबुडी नदी ही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे, त्यामुळे आता सर्व परिसर जलमय व्हायला सुरुवात झालेली आहे। धोक्याचा इशारा देखील खेडमध्ये प्रशासनाने दिलाय। सध्या खेडमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे सहकारी शुभम केसकर यांच्याकडून। शुभम, काय सांगशील नक्की खेडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे, काय सांगशील याबद्दल? प्रशासन कशा पद्धतीने त्या ठिकाणी सतर्क आहे? नक्कीच सिद्धेश, संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणामध्ये देखील पावसाने हाहाकार माजवलेला आहे। खास करून रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांना प्रशासनाने 4 दिवसांपूर्वीच ऑरेंज अलर्ट हा जारी केला होता। याच पार्श्वभूमीवरती आता खेडमधून सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येते। खेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खेड शहरातील असतील किंवा खेड शहराच्या आजूबाजूचे नद्या आहेत, नाले आहेत, हे अतिशय धोकादायक स्थितीमध्ये पोहोचलेले आहेत। बघायला गेलं तर 15 ऑगस्ट पासून जो पाऊस कोसळत होता याचा फटका आता जगबुडी नदीला बसलेला आहे। जगबुडी नदीने आता जी धोकाची पातळी आहे ती आता ओलांडलेली आहे। खेड जवळून जी वाहणारी जगबुडी नदी आहे तिची इशारा पातळी ही 5 मीटर आहे, तर धोका पातळी ही 7 मीटर एवढी आहे। पण सध्याची अपडेट अशी आहे की जगबुडी नदी ही 7.20 मीटर वरून वाहत आहे, त्यामुळे आता शहरामध्ये पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। महत्त्वाचं म्हणजे ही जी नदी आहे ही शहराला लागूनच वाहत असल्यामुळे आता तिचे जे पाणी आहे ते खेडमधील मटन मच्छी मार्केट आहे त्या शहरी परिसरामध्ये आता शिरायला सुरुवात झालेली आहे। आणि सर्वात मेन अपडेट अशी आहे की जो दापोली नाका आहे, तिनबती नाका आहे, तो जो रोड आहे तो पूर्णपणे आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे, कारण त्या रोडवरती आता रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। तिकडचा जो नारंगीची नदी आहे तिचा नदीपात्र हे आता पूर्णपणे रस्त्यावरती येऊन दापोलीकडे जाणाऱ्या ह्या दापोलीकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे आता बंद केलेल्या आहेत, एसट्या थांबवलेल्या आहेत। आणि आता स्थानिक प्रशासन कशा प्रकारे पुढील उपाययोजना करतायत हे बघण्यायोग्य असणार आहे। सिद्धेश, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या माहितीबद्दल।